तर चला लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कारिवली आपणास विनंती आहे पण क्षेत्ररक्षण लावायचं आहे. सलामीची जोडी पाठवा लगेच भावाले, आपल्याला विनंती आहे. चला आपण लगेच सलामीची जोडी पाठवायची आहे. चला उशीर होतोय. सलामीची जोडी पाठवायची आहे. दोन्ही संघांना विनंती आहे आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. कारुलीचा 12 खेळाडू आहे. भावाली संघ आपणास विनंती आहे की आपला 12 खेळाडू पाठवायचा आहे. खेळाला होते सुरुवात. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणरायाला आपण करूया वंदन आणि खेळायला करूया आपण सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जय हनुमान भावाले या संघाच्या माध्यमातून मनोज आणि विजय. कोण मनोज गेले? हो मनोज. विजय गेला स्ट्राइक. विजय स्ट्राइक पे. हॅलो. हां विजय ने मनोज आहे ना. हां काय झाला? काय झाला? बोला ना. खेळाला झाली सुरुवात. आपण पाहिलं पहिला चेंडू स्क्वेअर मारा पाहायला मिळाला. वाईटच्या स्वरूपामध्ये अकाउंट ओपन झाले गेले आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय विजय. नॉन स्ट्राईकला मनोज. कुंदन हा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळते. या वेळेस आपण पाहू शकता चांगला चेंडू हाताळला जातोय. कव्हर केले जातं. पहिला चेंडू हा स्क्वेअर मारा पाहायला मिळाला होता. रे चांगली तगडी टीम आपल्याला पाहायला मिळते कारिवली. आपण पाहतोय हा जो सामना होता पटेल ग्राउंडवरती काल खेळवला जाणार होता, परंतु आज काय काल तिथे वेळ मिळाला नाही म्हणून तो सामना इथे खेळवला जातोय. पुढील चेंडू या वेळेस उडवलाय. क्या बात है. बिग हिट. लॉंग लॉंग बिग बिग वे षटकार. काल भावाले संघ समोर काल्हेर संघ खेळत असताना एक चांगली कामगिरी काल्हेर संघ झाली होती
आणि एक सामना खेळला गेला होता तो लॉस झाला होता. पाहूया या सामन्यामध्ये विजय होणं गरजेचं आहे. कारिवली संघाने आपण पाहिलं तर एक सामना जिंकलेला आहे देवरुंग संघासमोर. इथं मात्र भावाली संघाला प्रतीक्षा आहे एका विजयाची. तो विजय इथं संपादन करेल का? आक्रमण वृत्त धारण केलेला आहे विजयाने. षटकार ठोकून पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीचा खाली ठेवला जातोय. चेंडूला उंची दिली जात नाही आहे. मातीची खेळपट्टी आहे, पाटा पिच आहे. आपण जर पाहायला गेलं तर साधारणतः अंदाज लावला जातो की हे बॅटिंग पिच आहे, परंतु पाहण्यासारखं राहील की गोलंदाजी जादू जर दाखवली तर होत्याचं नव्हतं करून ठेवू शकतायत. यावेळेस अजून एक खराब चेंडू पाहायला मिळाला. वाईट बॉल. 8 धावा धावफलकावरती लागला गेला. षटक क्रमांक पहिला आपल्याला पाहायला मिळतं भारताच्या मार्फत. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस ऑन साइडला खेचलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या जाऊन पोहोचते. म्हणजे आपण पाहू शकता 9व्या अंकावरती 12-15 धावा येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक आहे, त्या अनुषंगाने फलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. एक मोठा फटकाही लागला गेला आहे षटकाराच्या रूपाने. पुढील चेंडू. यावेळेस मात्र अजून एक अफलातून दर्जेदार चेंडू पाहायला मिळतोय. षटकार जरूर लागला गेला, त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळतंय. मोठा फटका लागल्यानंतर एक वाईट बॉल हाताला गेला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी भारताची पाहायला मिळते. ज्याबद्दल कारिवली हा एक चांगला संघ आहे. पुढील चेंडू. यावेळेस इनफिल्डच्या वरतून पाहूया, चेंडू अडवला जाईल. याचा 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाही आहे. ही जमेची बाजू आहे, खास करून जे हनुमान भावाली संघाचा विचार केला तर. दोघांकडे मोठी क्षमता आहे फटकेबाजी खेळण्याची, ती दर्शवावी लागेल. विजयांच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी संजय येतो. यावेळेस गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकाच्या समाप्ती तर 11 धावा खर्च केले गेले होत्या. पटेल ग्राउंडवरती आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 74 धावांचं एक मोठी इनिंग पाहायला मिळाली होती. आज या ग्राउंडवरती या पूलमधून या ग्रुपमधून कोण अधिक धावा जमा करतो हे पाहण्यासारखं राहील. अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हे खेळलं जाणार क्रिकेट मित्र पाहायला मिळते. यावेळेस अजून एक चांगला फटका खेळला गेला आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. एका धावेने धावसंख्या यावेळेस आपण पाहू शकता कार्पेटच्या सहाय्याने जातो. एक धाव घेतलेले आहे. हा ना चालू आहे. काय घडतं पाहूया. परंतु 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. कुठेतरी धोकादायक रन होती, परंतु आपण पाहिलं तर चांगली रनिंग. एकदा गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस आपण पाहतो वारंवार समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काय घेता येत नाहीत.
मनोज एक चांगला फलंदाज आहे, परंतु आज या ठिकाणी त्या चांगल्यापणाचा गुण दर्शवावं लागेल, कारण धाबांची गरज आहे. धाबा जेवढ्या होतील तेवढ्या त्या संघासमोर कमीच आहेत. ज्याबद्दल कारविली संघाचा विचार केला तर यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, पंच करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला खाली ठेवला जातोय. सगळ्याचा अंदाज दर्शवण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका काही सजवता आला नाहीये. मनोज आतापर्यंत आपण जर पाहिलं तर मोठा फटका खेळला गेला नाही आहे. यावेळेस हलक्या हाताने स्टेअर केले होतं आणि डायरेक्ट हिट केलं जात आहे. फलंदाज बाद होते मनोज रनआउटच्या स्वरूपात. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहिलं तर शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, पुरेपूर फायदा उचलू शकले नाहीये आणि मनोज यांच्यानंतर लगेचच विजय ही बाद होते. म्हणजे सलामीची जोडी तंबूची आसऱ्याला जाताना पाहायला मिळते. असं काही या जोडीने करता आलं नाहीये. त्या अनुषंगाने आपण पाहतोय धाबा धापलकावरती कमी लागल्या गेल्या आहेत. मागील सामनाही
2 ओव्हर कंप्लीट झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी संदीप येतोय. नवीन फलंदाज शिवाजी आणि नरेश आता मात्र डावाला सावरलं जाईल. पाहूया धावसंख्या जर पाहिली तर धाफलकावरती 14 आहे. खूप चांगली गोलंदाजी संजय यांच्या माध्यमातून फक्त 3 धावा खर्च केले गेल्या. पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते सुरुवात. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. खाली रिझन आहे. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतो का, परंतु नाही आहे. दोन्ही फलंदाज सेफली आपल्या घरामध्ये पोहोचलेले आहेत. 2 धावा जमा केले गेल्या. 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहिले तर उजवी एसटी सोडून जाते. पंच आमच्याकडे वळल्या जात आहे. ते वाईटचा इशारा केला जातो. अवंतर धावेचा भरणा इथं मात्र पाहायला मिळतोय. संदीप यांच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती 2 इथे 1 अशा रीतीने आतापर्यंत 3 धावा खर्च केले गेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 17 अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने दिशा दिलेली आहे. पाहू शकता आपण चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतोय. एक धाव कंप्लीट केली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथं मात्र पाहू शकता 2 धावा पूर्ण केले आहेत. थोडीशी हिंमत दाखवली गेली. थोडीशी रिक्स घेतली. असं म्हणतात सर्दी के लिए विक्स और एक रन चुराने के लिए रिक्स जरुरी आहे. आणि ते आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाजांच्या मध्ये 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या पुढे सरकते. आपण पाहिले तर 19 या अंकावरती. 90 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस उडवलाय. हवेमध्ये आहे. पाहूया आणि इथं मात्र झेल सुटला गेला आहे. एकच रन घेतली गेली. पण पाहतोय एका धावेने स्कोअर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतात. 21 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 चालू आहे. मोठा फटका लागत नाही, परंतु क्रिकेटचा प्राणवायू श्वसन श्वास जो आहे एकेरी दुहेरी धावसंख्या त्याच्यावरती समाधान मानलं. धाव फलकाला कुठेतरी हलतं ठेवलेलं आहे. पलतं ठेवलेलं आहे. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता धावसंख्या 20 या अंकावरती. पुढील चेंडू यावेळेस उडवला. वन शॉट. क्या बात है. चेंडू सीमारच्या बाहेर. षटकार.
चला खेळायला लवकर सुरुवात करायची आहे, प्लीज सहकार्य करा. अंपायर्स चलो. चला लवकर लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. पुढील चेंडू यावेळी अजून एक मोठा फटका खेळलेला आहे, पाहूया काय घडतंय. हाही चेंडू जातोय सीमा पार, सिक्सर. 6 धाब्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय. आपण पाहू शकता धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 32 या अंकावरती. शिवाजी मात्र आपण पाहिलं तर ऑन फायर झालेला आहे. बॅक टू बॅक दुसरा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. कालच्या आपण जर पाहिलं तर ए आणि बी ग्रुप मधून षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली होत्या 2. ही तिसरी कंप्लीट करेल का हे पाहण्यासारखं राहील. व्हाईट बॉल खराब चेंडूच्या हाताने पाहायला मिळते. धावसंख्या पुरेसर धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावरती 33 धावा. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पाहूया. यावेळेस आपण पाहतोय शॉट फायलिंगच्या रिजन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. धावसंख्या पाहतोय आपण 34 या अंकावरती. षटक क्रमांक इथं कंप्लीट केले जाते. तिसरं शेवटचं अंतिम षटक आता कोण घेऊन येईल हे पाहण्यासारखं राहील. आणि स्ट्राईक जी आहे ती शिवाजीकडे आहे, ज्याच्या बॅट मधून आपण पाहतोय चांगले फटके अर्थात 2 षटकार पाहायला मिळालेत. तर तोच खेळ या ओव्हरमध्ये ठेवील का हे पाहण्यासारखं राहील, कारण 50+ धावसंख्या असणं गरजेचं होतं. परंतु आता पाहूया 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 अंकावरती लागली गेली आहे. यानंतर होणारा सामना पूर्णा वर्सेस गोरसई. तर दोन्ही संघ नायकांना विनंती आपण या ओव्हरच्या समाप्तीनंतर टॉस करून घेणार आहोत. त्यानंतर देवरुख आणि काल्हेर ही मॅच पाहायला मिळेल. पुन्हा एकदा होते खेळायला सुरुवात. कुंदन येतोय शेवटचा अंतिम षटक हाताळण्यासाठी. धावसंख्या 34 अंकावरती पाहायला मिळते. पोह्या पुढील चेंडू यावेळेस मात्र तेच तर्रार फुल टॉस होता, पूर्णपणे त्याचा फायदा उठवू शकले नाहीत. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगला चेंडू होता. फलंदाजाच्या जर मस्तकाचा विचार केला तर बिगिट मोठा फटका खेळण्यासाठी, परंतु
गती खूप प्राप्त करून दिली होती आणि गतीला मापता आलं नाही, भापता आलं नाही. परिणाम स्वरूप आपण पाहतोय की एक धाव फक्त कंप्लीट करता आली. पुढील चेंडू पाहूया. नरेश यावेळेस टर्न केलेला आहे चेंडूला ऑन साइडला. एक धाव कंप्लीट केली जाते. हा ना तू मैमै चालू आहे, परंतु एकच धाव. शिवाजी पाहूया पुन्हा एकदा स्ट्राइक वरती येतोय. मागील ओव्हर मध्ये चांगली खबरदारी घेतली होती. वेलकम भद्रावती काल्हेर, दयादादा भंडारे असतील, राजन आर असतील, तुम्हा सर्वांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. क्या बात आहे. या 6 धावेने धावसंख्या आहे पुढे सरकते. पाहू शकता धावफलकावरती 42 धावा. 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता कुठेतरी धावफलक जे आहे ते बऱ्यापैकी चांगलं दिसतंय धावफलकावरती, जिथनं गोलंदाज फाईट करू शकतायत. जबरदस्त कारवली संघासमोर 50+ जरी धावसंख्या असली तरी त्यांच्यासाठी कमी आहेत, परंतु एक फिगर जी हवी असते गोलंदाजाला ती मात्र जमा केलेली आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलेला आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. एकच धाव. 43 धावा धावफलकावरती. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकातील. नरेश यांना काही करण्यासाठी एक मोठा फटका बिग हिट या 2 चेंडूंमध्ये येणं गरजेचं आहे. जानमान भावाली संघाचा विचार केला तर. स्ट्राइक चेंज झाली आहे. कुठेतरी कुंदनला त्या गोष्टीचा फायदा होईल आणि यस आपण पाहिलं तर ते चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसतोय, कारण शिवाजी यांची नजर बसली होती चेंडूवरती, कारण 3 मोठे पटके षटकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू खेळण्यासाठी नरेश तयार होतोय. यावेळी चेंडूला टर्न केलेला आहे. पाहूया बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला कलेक्ट केला जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी आपण पाहिले तर रॉंग एंडला झाली होती, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते. पाहू शकता आपण 46 धावांचं लक्ष्य आहे. तर चला लगेच आपण नाणेफेक करून घेऊया. तर आपण नाणेफेक करूया. तर विनंती असेल रमेशजी पाटील साहेब आपणास की आपण या टॉस बॉक्स मध्ये जिथं आपल्या शुभ हस्ते केलं जाईल नाणेफेक. भद्रावती काल्हेर संघाचे कोच आहेत, खरोखरच खूप मेहनत घेत आहेत आपल्या संघासाठी. सामना कुठेही असो तिथं पोहोचले जात आहेत. गावदेव पूर्णा जबजरंग गोरसे संघादरम्यान नाणेफेक केले जाते. नाणेफेक पूर्णा संघाने जिंकलेला आहे आणि फील्ड चूज केलेली आहे.
तर चला लवकर लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतो संजय, तर नॉन स्ट्राईकला संदीप. गोलंदाजी धुरा आपण पाहतो विजयाच्या खांद्यावरती. 46 धावांचं लक्ष आहे. खेळाला होते सुरुवात. गोलंदाज होते, गोलंदाजी मार करते विजय. पाहूया संजय ऑन स्ट्राईक. यावेळेस उडवला पहिल्या चेंडूवरती आणि इथं मात्र फटका फसला होता, परंतु झेल सुटला गेला आहे. पहिल्या चेंडूवरती एक सफलता मिळाली असती. क्रिकेट आहे, असतं नसतं, जर तरला मुळीच जागा नाही, परंतु प्रयत्न मात्र 100% करणं गरजेचं आहे. ते कुठेतरी चुकीचं पाहायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा पाहूया. गोलंदाज टर्न होतोय. संदीप यावेळेस येतोय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचलेला आहे. फटक्याला एक धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 46 धावा डिफेन्स करायच्या आहेत आणि अशा वेळेस तुम्हाला जर संधी लागून येते, तिचं सोनं करायचं असतं. नेहमी म्हटलं जाते की संधीला पुढे केस आणि मागे टक्कल असते. एकदा ते हातातून निसटली तर पुन्हा येत नाहीत. पाहूया जेव्हा जेव्हा फलंदाजाला जीवनदान दिला जातो तेव्हा तेव्हा त्याची ताकद डबल होते. इथं संजय काय करतोय, यावेळेस इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. दुरून क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव घेतलेली आहे. रिक्स घ्यायला बघत नाही तर कारेवलीचे फलंदाज आपण पाहतोय. खास करून संजय आणि संदीप दोघांकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. त्या अनुषंगाने आपण पाहतोय सावध पवित्रा घेतलेला आहे. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आतापर्यंत विजयाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस फुल टॉस आणि फुल टोल वसूल केला जातोय. चेंडू सीमा पार. बिगेट षटकार. चला लवकर लवकर खेळायला सुरुवात करायची. आज जर पहिला सामना आपला संपत नाहीये. 9 वाजता चालू करायचा होता, परंतु आता वाजले 10:20. 10च्या आत सामना कव्हर करणं गरजेचं होतं. 6 धावा धावफलकावरती जमा केल्या गेल्या. 9 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पाहूया पुढील चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा फलंदाज संदीप तयार होते. धावसंख्या स्थिर आहे 9व्या अंकावरती. शेवटचा अंतिम चेंडू फेकणं बाकी आहे या ओव्हर मधील पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू आहे या पहिल्या ओव्हर मधील विजयाच्या गोलंदाजीचा. धावसंख्या 9व्या अंकावरती पाहायला मिळते. 46 धावांचं लक्ष आहे. त्याचा पाठलाग करत असताना इथं मात्र पाहू शकता कारेवली संघ एक षटकार जरूर लागला गेला आहे. त्या व्यतिरिक्त अधिक धावा बनल्या गेल्या नाहीत. पाहूया शेवटचा अंतिम चेंडू कशा प्रकारे हाताला जाईल. मोठा फटका येईल. एकेरी, दुहेरी, 3, 4 काय तर पाहूया. मिस टाइम झालेला आहे. पाहूया दुरून क्षेत्ररक्षक घेतोय आणि आता मात्र चुकी नाही आहे. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात संदीप.
शेवटचा चेंडू होता आपण पाहिलं तर, आणि त्या चेंडूवरती विकेट घेतलं जातं विजयांच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचा, घाई करायचा, खूप वेळ वाया जातोय. आज या ठिकाणी 11 सामने खेळवायचे तब्बल, तर सर्व संघाने प्लीज सहकार्य करायचं आहे. खास करून हा सामना जो बॅलन्स होता कालच्या दिवसात तो सामना खेळवत घेतलेला आहे, तर दोन्ही संघांना विनंती आहे की आपण स्पीडअप करायचं आहे. फलंदाज असो किंवा क्षेत्ररक्षण टीम असो, दोघांनाही विनंती केली जाते. नवीन गोलंदाज या ठिकाणी येतोय शिवाजी, ज्याने खरोखर फलंदाजी खूप चांगली त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 6 चेंडूंमध्ये 21 धावांची बहारदार एक छोटीशी इनिंग, परंतु यादगार इनिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी पाहूया, एका षटकाचा कोटा आहे, या कोट्यामध्ये किती धावा खर्च केल्या जातील. विजयाने चांगली गोलंदाजी केली, एक षटकार लागून 9 धावा खर्च केल्या गेल्या. आता मात्र आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये किती धावा खर्च केल्या जातील. संजय आणि चंदन, पुढील चेंडू. यावेळेस इथं मात्र पाहायला गेलं तर बिगिट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळत होता, तसं एक्झिक्युटिव्ह करता आलं नाहीये. चेंडूला बॅटवरती प्रॉपर घेता आलं नाहीये, निर्धाव जे होते सांगता. हॅलो, हॅलो, 2.25 कशी येईल? खालचा असेल ना, 1 इंचाचा फरक पडणार. खालचा जो आहे ना तो 4 इंच असा 16 आहे. आणि हा, कशाला कापायची काय गरज आहे? हा हा, मग टचच झाला पाहिजे ना. हा, ती मजबूती जाते मांडी, तिचा काय विषय नाही आपला. यावेळेस सवन साईडला. थोडासा 19-20 फरक होईल, तो घाईघाईत झाले ना, ते काम सुकत नव्हतं ना, त्याच्यामुळे दबला गेला पुरा. हा हा, नाही आहे तो बरोबर आहे, थोडासा 19-20 होईलच ना तेवढा. हा, बोला. हो, तुम्ही कापू शकता ना तुम्हाला पाहिजे तसं, फक्त पॅकिंग. अरे यार, हा ऐका ना, मी उद्या माणूस पाठवतो, मग होलकुडा पारायला पाठवून द्या. हा, चालेल. धावसंख्या आपण पाहतोय धापलकावरती लागली गेली, ती म्हणजे पाहू शकता आपण 13 अंकावरती जाऊन पोहोचते. एक चांगले षटक मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना शिवाजी ही पाहायला मिळतोय. आतापर्यंत गुड अँड वेल गोलंदाजीचं प्रदर्शन, बट पाहूया अजूनही 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. या 2 चेंडूवरती काय होते पाहूया. धावसंख्या पाहतो धापलकावरती 13. पुढील चेंडू, यावेळी चेंडूला टर्न केलेला आहे. एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही आहे.
एका धाब्याने धावफलक पुढे सरकते 14 या अंकावरती. अजूनही आपण जर पाहिलं तर 32 धावांची गरज आहे विजयाचं समीकरण. या ओव्हरचा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया पुढील चेंडू. या वेळेस चांगला चेंडू आहे. क्या बात आहे, अप्रतिम, सुपर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शिवाजी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. जिथे पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या त्यावरून अधिक हा चांगला षटक आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आपण पाहतो या षटकामध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्या आणि 14 या अंकावरती धावफलक लागले गेले. आता 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण जे आहे ते 32 धावांचं. 32 धावांची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण 2 षटकांमध्ये. 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 14 जमा केल्या शिवाजी आणि आपण पाहिलं तर विजयाने कसून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे. आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल की 32 धावांची आवश्यकता आहे. नरेश येतोय नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी. हे षटक खूप महत्वाचं आहे कारण या षटकामधून समजेल की शेवटच्या ओव्हरला किती धावांचं टार्गेट शिल्लक राहील. पुन्हा एकदा पोहळ्या खेळायला होते सुरुवात. गोलंदाज नरेश येते गोलंदाजी मार्क वरती. 32 धावांची गरज आहे. हा षटक खूप महत्वाचा आहे आणि महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी नरेश तयार. यावेळेस पहिल्या चेंडूला दिशा दाखवलेली आहे आणि यस, चेंडू सीमा पार, बिग षटकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर खराब प्रदर्शन पाहायला मिळाले. अचूक टप्प्याचा अंदाज घेतला जातोय फलंदाज संजयच्या माध्यमातून आणि चेंडूला वेडकावून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकारासाठी. या 6 धाब्याने आपण पाहिलं धावसंख्या 20 या अंकावरती जाऊन पोहोचते. आता मात्र जर विचार केला विजयाचं समीकरण तर 26 धावांचं बाकी आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर कुठेतरी आत्मविश्वास वाढला असेल. यावेळेस पंच केलेला आहे लक्ष्मण आहे त्या ठिकाणी पाहिलं तर चांगले क्षेत्ररक्षण, फेकी चांगली, एकच धाव, स्ट्राईक तर रोटेट झालेले आहे. पाहूया चंदन येतो यावेळेस फलंदाजीसाठी. 21 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. अजूनही 25 धावांची गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून सामना संपलेला नाही. या डोलामान स्थितीमध्ये आहे ज्या अनुषंगाने खेळ नेहमी पाहायला मिळतो कारोली संघाचा. तो खेळ इथं पाहायला मिळाला तर निश्चितच कुठेतरी डोकेदुखी ठरेल. परंतु आज गोलंदाजी खूप चांगली झालेली आहे भावाली संघाची. यावेळेस उडवलाय आणि इथं मात्र पाहतोय आपण चेंडूला फेकून दिलं सीमारशे बार षटकारासाठी. महत्वपूर्वक ओव्हर होता परंतु त्या ओव्हरचा धुव्वा उडत असताना दोन्ही फलंदाजाने एक एक षटकार या ओव्हरमध्ये खेचलेला आहे आणि धावसंख्या पुढे सरकली. पाहतोय आपण 27 अंकावरती. 46 धावांचं लक्ष्य होतं. त्याचा पाठलाग करत असताना 2 ओव्हर अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्या होत्या. परंतु इथं मात्र आपण पाहतोय की 2 ओव्हरमध्ये 14 खर्च केल्या होत्या परंतु या ओव्हरमध्ये 3 चेंडूमध्ये 13 धावा खर्च केलेल्या आहेत. 9 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. पाहूया पुन्हा एकदा नरेश तयार होते गोलंदाजी मार्क वरती. पहिला सामना गमावलेला आहे. खास करून भावाली संघाचा विचार केला तर कारिवली संघाने एक सामना जिंकलेला आहे. यावेळेस अजून एक चांगला फटका आणि इथं दोघांचा तालमेल नाही आहे. चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. षटकार. आता मात्र आपण जर पाहिलं तर विजयाचं समीकरण जे आहे 8 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे.
सामना मात्र फिरवलेला आहे पूर्णपणे नरेश यांच्या गोलंदाजीवरती. खास करून चंदन यांनी 2 षटकार आणि संजय यांनी 1 षटकार या ओव्हरमध्ये लाभला गेला आणि डावाला मात्र आकार दिला गेला आहे. यावेळेस मिस टाइम झालेला आहे. पाहूया, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावफलका वरती 34, 34 धावा, 12 धावांची गरज आहे. सामना खुला केलेला आहे, आपल्या बाजूने पूर्णपणे झुकवलेला आहे. चंदन याने चांगली इनिंग आज पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले त्यांच्या बॅटमधून. यावेळेस अतिशय सेफ फटका मानला जातोय. पाहूया, दुरून क्षेत्ररक्षण म्हणत जातोय. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं, परंतु 2 धावेपासून रोखू शकत नाहीत. छत्तीस धावा धावफलकावरती. अजूनही काही चेंडूंचा 3 ओव्हर कंप्लीट झाल्या. धावसंख्या धावफलकावरती 36 लागली गेली आहे. म्हणजे शेवटच्या ओव्हरला आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. यानंतर लगेच आपण रेडी राहायचं आहे. गावदेव, पूर्ण आपल्यास विनंती आहे की आपण सामना संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. कुणाची वाट बघायची नाही. प्लीज सहकार्य करत लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. शेवटचा अंतिम ओव्हर आणि या ओव्हरमध्ये धावा बनवायच्या आहेत 10. सोमनाथ येतो यावेळेस गोलंदाजी मार्कवरती. सोमनाथ भालेकर आहे एक गोलंदाज चांगला आहे. पाहूया या चांगल्या गोलंदाजाचा कसा चांगला समाचार घेतला जातोय की त्याच्यापुढे नस्तमस्तक होत आहे. पुढे चेंडू यावेळेस आपण पाहतोय लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव घेतली गेली आहे. 5 चेंडूंचा खेळ बाकी, 9 धावांची आवश्यकता. 5-9 असं समीकरण. 1-2 विकेट कुठेतरी विजयाचा सुरुंग लावेल जहानमान भावाली संघाला आणि एखादा मोठा फटका आपल्या खिशामध्ये टाकू शकेल कारिवली संघ. पाहूया पुढील चेंडू. सोमनाथ यावेळेस पाहू शकता व्हेरिएशन कशा पद्धतीने. मागील चेंडू आपण पाहिला तर फ्लायटेड दिला होता आणि स्लोचा मारा केला होता. इथं मात्र वेग परिवर्तन केला जातोय आणि स्विंग केला जातोय. बाहेरच्या दिशेने चेंडूला वळवला जातोय. निर्धावजी झाली सांगता. 4-9, 4 चेंडू 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र अतिशय स्लो टाकला गेला. पूर्णपणे अंदाज घेतला गेला चेंडूचा आणि पूर्ण टायमिंग शॉट आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर वेळ दिला होता विचार करण्यास फलंदाजास आणि संजय असा एक फलंदाज आहे की त्याला तुम्ही जर टायमिंग द्याल तर त्या टायमिंगचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. आता मात्र 3 धावांची गरज आहे. 3 बॉल 3. यस, फलंदाज होते बाद. तीन धावांची गरज आहे. 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तो जर षटकार लागला नसता तर निश्चित कुठेतरी डोकेदुखी ठरली असती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तळला मुळीच जागा नाही आहे. 3 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण सॉरी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. दोन चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्वक. पाहूया पुढील चेंडू. यामध्ये सोडवलाय. चेंडू गॅप मध्ये जाईल का? आणि यस, चेंडू सीमा पार होतोय. चौकार अशा रीतीने विजय संपादन केला जातोय. या लीग मधील दुसरा सलग विजय जय बजरंग कारिवली संघाचा पाहायला मिळतोय. तर चला लगेच गावदेव पूर्ण आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. प्लीज सहकार्य करा. गोरसेला विनंती, आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. अंपायर जो पुराने बॉल है उसको दे देना.
दोन्ही टीमला सूचित करण्यात येत आहे की आपल्याकडे जुने बॉल कमी आहेत. जेव्हा जुना बॉल आपल्याकडे नसेल त्यावेळेस बॉल जर गेला असेल, हरवला असेल, तर तिथं लगेच नवा बॉल दिला जाईल. याची दोन्ही टीमला विनंती आहे, आपण सहकार्य करायचं आहे. जसा असेल तसा बॉल दिला जाईल.